नमस्कार, आपण पाहतात राजहिरा लाईव्ह न्यूज चॅनल। आजच्या ताज्या घडामोडी। टाकळी राजापूरमध्ये खळबळ, रेती माफियांचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण। उमरखेड तालुक्यातील रेती माफियांची गुंडगिरी सिगेला। उभ्या पिकातून अवैध रेती वाहतूक करण्यास विरोध करणाऱ्या शेतकरी कुटुंबावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला, 4 शेतकरी गंभीर जखमी। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मौजे टाकळी येथे रेती माफियांची गुंडगिरीची एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। पैनगंगा नदीपात्रातून बेकायदेशीरपणे उपसा केलेली रेती आपल्या उभ्या पिकातून नेण्यास विरोध केला म्हणून एकाच शेतकरी कुटुंबातील 4 जणांवर लोखंडी रॉड, काठ्या, विळखे आणि ट्रॅक्टरच्या टॉमीने अमानुषपणे जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात शेतकऱ्यांचे डोके फोडण्यात आले असून इतर सदस्यांचे हातपाय तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यातील गावातीलच 7 रेती माफिया विरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। नेमकी घटना काय घडली? येथील रहिवासी शेतकरी सत्यवान दिगंबर देशमुख वय 29 वर्ष यांची मौजे विडूळ खंड 2 शेत सर्वे नंबर 287 येथे वडिलोपार्जित शेती आहे। 21 मे 2026 रोजी सकाळी 8:30 ते 9 वाजताच्या सुमारास सत्यवान देशमुख, त्यांचे वडील दिगंबर माणिकराव देशमुख वय 55 आणि मामा जगन आनंदराव शिंदे वय 36 हे शेतात काम करत होते। याच वेळी गावातीलच गुंड प्रवृत्तीचे रेती माफिया नारायण गणेश कदम, संतोष नामदेव कदम आणि गजानन नामदेव कदम हे पैनगंगा नदीपात्रातून चोरून आणलेली रेती ट्रॅक्टरमध्ये भरून देशमुख यांच्या उभ्या पिकातून आणि उसाच्या कडेने बळजबरीने घेऊन जात होते। उभे पीक उद्ध्वस्त होत असल्याचे पाहून सत्यवान व त्यांच्या वडिलांनी ट्रॅक्टर अडवून आमचे पीक खराब होत आहे, येथून ट्रॅक्टर नेऊ नका अशी विनंती केली। याचा राग येऊन आरोपींनी तुला ट्रॅक्टर खाली घालून मारून टाकेल अशी धमकी देत अत्यंत अश्लील शिवीगाळ सुरू केली। त्यानंतर मुख्य आरोपी नारायणराव कदम यांनी फोन करून त्याच्या इतर साथीदाराला परमेश्वर कदम, संदीप कदम, प्रथमेश कदम आणि गणेश कदम यांना लोखंडी रॉड आणि हत्यारासह शेतात बोलावून घेतले। लोखंडी रॉड आणि विळख्याने रक्तरंजित थरार घडला। सर्व आरोपींनी संगनमत करून शेतातच देशमुख कुटुंबावर हल्ला चढवला। आरोपींनी लोखंडी रॉड मारून फिर्यादी सत्यवान देशमुख यांचे डोके फोडले आणि उजव्या हातावर विळख्याने वार केला। भांडण सोडवण्यासाठी आलेले त्यांचे चुलत भाऊ राजेश नामदेव देशमुख यांच्या दोन्ही पायावर लोखंडी टॉमीने प्रहार करण्यात आला। तसेच त्यांचे वृद्ध वडील दिगंबर देशमुख यांच्या पायावर ट्रॅक्टरची टॉमी मारली व मामा जगन शिंदे यांना जमिनीवर पाडून त्यांच्या पाठीवर, पोटावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली। गावकऱ्यामुळे त्यांचा जीव वाचला। हा भयानक प्रकार पाहून शेजारील शेतातील शेतकरी अरुण मोतीराम कानिंदे, अनिल रामा हापसे व इतर लोकांनी आरडाओरडा करत घटनास्थळाकडे धाव घेतली आणि आरोपींच्या तावडीतून देशमुख कुटुंबाची सुटका केली, ज्यामुळे त्यांचा जीव वाचला। घटनास्थळावरून पळ काढताना आरोपींनी आज तर तुम्ही वाचले, पण यानंतर जर आमच्या रस्त्यात आडवे आले तर तुला व तुझ्या पूर्ण परिवारास खतम करून टाकेल अशी थेट धमकी दिली। जखमीवर नांदेड येथे उपचार सुरू आहेत। या भीषण हल्ल्यानंतर जखमींनी तातडीने उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले। नांदेड येथे उपचार पूर्ण करून परत आल्यानंतर पीडित शेतकरी सत्यवान देशमुख यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दिली आहे। पैनगंगा नदीपात्रातून होणाऱ्या अवैध रेती उपशामुळे आणि रेती माफियांच्या वाढत्या गुंडगिरीमुळे सामान्य शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले असून या सर्व 7 आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता टाकळी आणि विडूळ परिसरातील गावकऱ्यांमधून होत आहे। राजहिरा लाईव्ह न्यूजसाठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर, उमरखेड। सत्यवान दिगंबर देशमुख, मी मौजे टाकळी राजापूर इथला रहिवासी असून माझे शेत विडूळ खंड 2 शेत सर्वे नंबर 287 हे असून मी माझ्या वडिलांसोबत, भावासोबत, मामासोबत शेतातील काम करत होतो। तेव्हा आमच्या गावातील रेती तस्करी करणारे गुंड प्रवृत्तीचे लोक 7 जण
नारायण गणेश कदम, संतोष नामदेव कदम, गजानन नामदेव कदम, परमेश्वर गणेश कदम, संदीप गणेश कदम, प्रथमेश नारायण कदम, गणेश दिगंबर कदम, हे 7 लोकांनी येऊन आम्ही विचारपूस केली असता आमच्या उभ्या पिकातून जाऊ नका, तुम्ही आमच्या घराला पण शेजार नाही, शेताला पण शेजार नाही असं म्हणले असता त्यांनी आम्हाला शिवीगाळ करून, मादरचोदा तू साईडला हो नाही तर तुला ट्रॅक्टर खाली घालून मारतो असे म्हणून खाली ट्रॅक्टरच्या उतरून आम्हाला, माझ्या वडिलांना, मला, भावांना, मामाला सर्वांना मिळून मारलं. माझ्या इथे रोड मारला, इथे विळा मारला, आमच्या सर्वांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आम्ही आरडाओरड केली असता शेजाऱ्या पाजाऱ्यांनी येऊन धरलं आम्हाला व सोडवलं. तेव्हा मला उंबरखेड सरकारी रुग्णालयात भरती केलं. तेव्हा त्यांनी नंतर रेफरला नांदेड केलं. तेव्हा नांदेडून येऊन मी उंबरखेडला रिपोर्ट दाखल केला. तेव्हा अद्याप पोलिसांनी काय चौकशी केली मला आणि काही समजलं नाही. तरी ते गुंड प्रवृत्तीचे असल्या कारणाने त्यांना लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी. माननीय ठाणेदार साहेबांनी एवढी माझी विनंती आहे. आणि त्यांच्यापासून माझ्या जीवास, माझ्या घरच्यांच्या जीवास खूप मोठा धोका आहे. त्यांच्यापासून मला वाचवण्यासाठी, माझ्या जीवाला वाचवण्यासाठी मला पोलीस संरक्षण हवं आहे.